जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानं होत असणाऱ्या देहदान संकल्पातनं एकाच वेळी मायलेकीनं देहदान आणि अवयवदान करत एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला असल्यानं सर्व स्तरातून त्याची चर्चा होतीये। जामखेड येथील श्रीमती मीना कांतीलाल राळेभात आणि त्यांची मुलगी श्रावणी मारुती पठाडे वय वर्ष 19 या दोन्ही मायलेकीनं जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचा मरणोत्तर देहदान अवयवदान संकल्प अभियान अंतर्गत फॉर्म भरून आपले देहदान आणि अवयवदान संकल्पाची कागदपत्री पूर्तता केली। विशेष म्हणजे मुलगी श्रावणीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देहदान अवयवदान केल्यानं मायलेकीच्या सेवाभावी कृत्याची सर्वत्र चर्चा होतीये। तर आपण देहदानाविषयी अनेक चांगल्या संकल्पना ऐकल्या असून मरणोत्तर देहदानानं अनेकांना आपल्या अवयवाचा फायदा होईल हे एक पुण्य कर्म असल्यानं आपण स्वइच्छेनं देहदान करत असल्याचं यावेळी मायलेकीनं स्पष्ट करत कोठारी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक करत मरणोत्तर देहदान करण्याचं आवाहनही केलं। तर आम्ही गेल्या काही वर्षापासून देहदान डोळेदान संकल्प हा जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत आहोत। त्यातून आस्थागायत 488 फॉर्म दाखल असून पैकी 18 जणांचे देहदान अवयवदान झाले, तर 490 लोकांचे फॉर्म भरून झाले असल्याचं संजय कोठारी यांनी यावेळी स्पष्ट केलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी, रोहन कोठारी आदी उपस्थित होते। 22 ऑगस्ट 2024 रोजी देहदान संकल्प अभियानामध्ये श्रावणी मारुती पठाडे वय 19 आणि श्रीमती मीना कांतीलाल राळेभात वय 45 या दोघी मायलेकींनी आज आपल्याकडे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान आयोजित मरणोत्तर अवयवदान फॉर्म भरलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे या दोघी मायलेकी आज सकाळी माझ्याकडे आल्या आणि माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, मला आज देहदानचा फॉर्म भरायचं सांगितलं आहे आणि मुलीच्या वाढदिवसानिमित्त या दोघींनी फॉर्म भरलेला आहे। आत्तापर्यंत 490 लोकांनी फॉर्म भरले असून 18 लोकांनी देहदान केले आहे। नमस्कार, मी श्रावणी मारुती पठाडे। मी एक वाक्य कुठेतरी वाचलं होतं की वी कॅन टेक अवर ऑर्गन्स टू द अदर लाईफ, दॅट्स वाय द बेस्ट पॉसिबल वे टू इट्स लाईक डोनेशन, द बेस्ट पॉसिबल वे टू रिसायकल डोनेशन। आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला ही संधी मिळाली, त्याबद्दल मी संजय कोठारी साहेबांचे मनापासून धन्यवाद मानते आणि मला खूप आनंद होत आहे हे काम करून। आणि मायलेकी हा संपूर्ण अवयव देहदान हा इथं संकल्प फॉर्म भरून देत आहोत। खरं जीवनात कर्माचा सिद्धांत किती महत्त्वाचा असतो हे मी आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष उमेश काका देशमुख यांच्याकडून नेहमी ऐकते आणि त्यांच्याच प्रेरणाने तसेच आमच्या तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सोमनाथजी पोकळे यांच्याकडून याबाबत आणि कोठारी साहेब यांचं दैनंदिन मी जवळपास 1999 पासून जामखेड तालुक्यासाठी जे कार्य करत आहात ते पाहिलेलं आहे आणि या सर्वांच्या प्रेरणेतून आज मला असं वाटलं की लेकीच्या वाढदिवसानिमित्त आपण जीवनात रोजचं कर्म चांगलं करत आहोत, विद्यादानाचं श्रेष्ठ दान करत आहोत। त्याचबरोबर आपण गेल्यानंतरही आपल्या शरीराची राख होण्यापेक्षा आपल्या शरीरातील अवयव इतरांना देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न आज आम्ही मायलेकी करत आहोत आणि याची प्रेरणा आम्ही उमेश काका देशमुख, सोमनाथजी पोकळे साहेब आणि संजयजी कोठारी साहेब यांच्या कार्यातून घेत आहोत आणि त्यासाठी हा एक संकल्प करत आहोत। याच्यातून अनेकांनी पण याच्यासारखा संकल्प करावा आणि आपल्या जामखेड तालुक्याचे भूषण संजयजी कोठारी साहेब यांच्या कार्यास प्रतिसाद द्यावा। प्रतिनिधी नंदू परदेशी, जामखेड, NTV न्यूज मराठी।